स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. वेलकम 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 यू ऑल. आज आपण चक्र मेडिटेशन जे मी सांगितलं होतं, पण तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला पाठवली नाही वाटते लिंक. भरपूर कमी लोक आहेत. कारण आपल्याला ज्या गोष्टीचा फायदा होतो, सगळ्यांना विनंती असते की ते लोकांपर्यंत पोहोचवा. कारण जशी ऊर्जा आपण देऊ तसंच आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी येणार आहे. तर आज मी या मल्टिप्लिकेशनचं सुंदर उदाहरण तुम्हाला देते. तुम्हाला इथून पुढे तुमच्या जीवनामध्ये पैसा जर मल्टिपल करायचा असेल तर देऊ एक मंत्र. कालचं रेकॉर्डिंग टाकलंय मी ग्रुपवर, बघा. नाही टाकलं का कालचं? अच्छा ठीक आहे, राहून गेलं असेल, चेक करते मी. काल जरा आज माझं एक सेशन होतं, त्या सेशनसाठी मी बिझी होती मॉर्निंगला, त्याच्यामुळे काल इव्हिनिंग पासूनच बिझी होती. तर आज टाकून देईल, कालचं आणि आजचं दोन्ही रेकॉर्डिंग तुम्हाला मिळून जाईल. ओके. सो आपल्या जीवनामध्ये फायनान्शियल ग्रोथ पाहिजे असेल तो देणे से बढ़ता है. आता देणे से बढ़ता है म्हणजे आपल्याला असलेलं पूर्ण लुटवून न्यायचं असं नाहीये. पण इथून पुढे तुमच्या फायनान्शियल अबंडन्ससाठी मी दोन गोष्टी सांगते, त्या जर का फॉलो केल्या तर 100% तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चांगली फायनान्शियल ग्रोथ एक्सपिरियन्स करू शकता. मग काय करायचं या फायनान्शियल ग्रोथ साठी? तर या फायनान्शियल ग्रोथ साठी पहिला नियम, आप अगर 100 रुपए कमा रहे हो तो 1 रुपया डोनेट करना चालू कर दो. मिनिमम 1% तरी तुम्हाला डोनेशन द्यायचं. माझा तो अमाउंट 10% है. मैं मेरे अर्निंग के 10% डोनेट कर रही हूँ. अँड आय एम हॅप्पी फॉर दॅट की मला त्या क्रिएटरनी एवढी सुंदर अनुभूती दिली आहे की ज्याच्यातनं मी हे सगळं डोनेशन करू शकते. तर जर तुम्ही 100 रुपये कमवता तर 1 रुपये डोनेट करा. कारण आज 1 रुपयाची हिंमत कराल, जेव्हा उद्या तुम्ही 10 लाख अर्न कराल तर 10,000 डोनेट करायची एनर्जी 1% नुसार ऍटलिस्ट तुमच्यामध्ये येणार आहे. दुसरं, जेव्हा केव्हाही तुम्ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करा किंवा कुठलाही पैशाचा व्यवहार करा, समोरच्याला पैसे देताना एक प्रार्थना करायची आहे. प्रार्थना काय आहे? हे पैसे मी या व्यक्तीला देत आहे, या व्यक्तीच्या जीवनामध्ये सर्व प्रकारचा आनंद निर्माण कर आणि मल्टिप्लाय होऊन माझ्याकडे परत ये. आय एम वेटिंग फॉर यू. थँक्यू. आय लव्ह यू. काय म्हणायचं आहे? मी हे पैसे या व्यक्तीला देत आहे, या व्यक्तीच्या जीवनामध्ये सर्व प्रकारचा आनंद निर्माण कर आणि मल्टिप्लाय होऊन माझ्याकडे परत ये. आय एम वेटिंग फॉर यू. थँक्यू. आय लव्ह यू. हे दोन मंत्र जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अगदी आजपासून वापरायला सुरुवात केली तर तुम्ही मल्टिप्लिकेशन बघणार आहे आपल्या जीवनामध्ये, सकारात्मक अशा आनंदाचं. आणि हे सुंदर मल्टिप्लिकेशन तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अधिक आनंदामध्ये पुढे जाण्यासाठी सहकार्य करणार आहे. ओके. तर दोन वापरणार का? कोण कोण वापरणार सांगा बरं जरा. हा उपाय कोण कोण करणार आहे? चला, थैंक यू. कारण देने से ही बढ़ता है. अगर हमने देना चालू कर दिया तो हम सबको देने वाला ऊपर बैठा है, वो हमें किसी चीज की कमी नहीं रहने देगा. इसलिए 1 रुपया देना चालू करो, वो आपको 1000 देगा. हा झाला पहिला नियम. दुसरं, आज आपण शिकणार आहोत झिबू सिम्बॉल्स. झिबू सिम्बॉल्स बघा, रेकीच्या लेवल 1 मध्ये आपल्याकडे कुठलाही सिम्बॉल नाहीये. लेवल 2 मध्ये सिम्बॉल मिळतात, लेवल 3 मध्ये. रेकी लेवल म्हणजे साधी ऊर्जा आपली 10% आहे, लेवल 2 मध्ये ती 40% होते आणि मास्टर लेवल मध्ये 100% होते. पण जरुरी नाही आहे की इथून सगळेच लोक सेकंड लेवलला येतील. प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी अडचण असतील. माझी इच्छा आहे तरी देखील त्यांना याची नियमित प्रॅक्टिस करता यावी आणि त्या नियमित प्रॅक्टिस मधनं तुमच्या जीवनाला एक चांगली सकारात्मकता प्राप्त व्हावी, त्यासाठी
आपल्याला प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. मग आता त्या प्रयत्नांसाठी आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यासाठी थोडा एक्स्ट्रा पॉवर, आणि ती एक्स्ट्रा पॉवर म्हणून मी तुम्हाला आज जिबूचे सिम्बॉल शिकवणार आहे. हे सिम्बॉल आपल्याला पाण्याच्या बॉटलवर काढून ठेवता येतात. अगदी माझ्या लॅपटॉपच्या खाली सुद्धा मी हे सिम्बॉल ड्रॉ केलेले आहे. याचे क्रिस्टल कॉइन मिळतात. हेल्थ सिम्बॉल, प्रॉस्पेरिटीचा सिम्बॉल, प्रोटेक्शन सिम्बॉल, याचे क्रिस्टल कॉइन मिळतात. ते तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता आणि या सगळ्या प्रोटेक्शन आपल्या लाईफमध्ये एक्सपिरियन्स करू शकता. ठीक आहे. ओके. तर हे जिबूचे जे सिम्बॉल्स आहे हे आता आपण कुठे कुठे ड्रॉ करू शकतो, तुम्ही त्या त्या कलरनी बॉडी पार्टवर ड्रॉ करू शकता. मुलांच्या कॉन्सन्ट्रेशनसाठी, त्यांची ग्रहण क्षमता वाढवण्यासाठी, किंवा वयानुसार आपल्याला ही वस्तू कुठे ठेवली आहे हे जर आठवत नसेल तर आपण ते बॉडी पार्टवर काढू शकतो. मुलांच्या कंपॉसमध्ये, मुलांच्या पुस्तक आणि नोटबुकच्या कोपऱ्यामध्ये तुम्ही हे कॉन्सन्ट्रेशन आणि ग्रहण क्षमतेचे सिम्बॉल काढू शकता. तर या सगळ्या एनर्जी फक्त वापरताना आपल्याला एकच गोष्ट मनात ठेवायची आहे, ते म्हणजे हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा भी होता है क्या, असा प्रश्न मनात आणायचा नाही. काय म्हणायचं आहे, हे ईश्वर ऐसाही हो. पूर्ण ट्रस्टफुली यूज करा. पूर्ण 100% रिझल्ट आपल्याला मिळणार आहे. तर मग रेडी आहात जिबू सिम्बॉल शिकायला? हे जिबूचे सिम्बॉल 88 सिम्बॉल आहेत. मी 88 चे 88 शिकवणार नाही. त्याच्यातले जे महत्वाचे आहे, हेल्थ, वेल्थ, फायनान्स, रिलेशन आणि मुलांचं कॉन्सन्ट्रेशन, यासाठी मी हे सिम्बॉल तुम्हाला शिकवणार आहे. ओके. प्रत्येक सिम्बॉलला कलर आहे. ते तुम्ही माहितीये का, त्याचं प्रिंट काढून पण ठेवू शकता. ओके. जिबू कॉइनला तुमच्याकडे आल्यावर एकदा मिठाच्या पाण्याने धुवून टाकायचे आणि त्याच्यानंतर तुम्ही अफर्मेशन देऊन मला संपूर्ण प्रोटेक्शन मिळत आहे किंवा मला संपूर्ण आरोग्याचा लाभ प्राप्त होत आहे, या याच्यानी तुम्ही यूज करू शकता. क्लिअर? ओके. सो जस्ट लर्न नाउ जिबू सिम्बॉल्स. pages. कॅमेरा लावला गेला आपल्याला, थांबा. आज जरा पूर्ण लॅपटॉप आणि सिस्टम घेऊन आम्ही बाहेर गेलो होतो, त्याच्यामुळे सगळं सिस्टम अस्तव्यस्त झालेलं आहे. संजय साबळे सर, स्क्रीन कुठली शेअर करताय? शेअरिंग स्टॉप करा. एकच मिनिट, जरा कॅमेरा सेट करू द्या मला. चला ठीक आहे, मी थोडस याला इथूनच असं दाखवते, कारण तो लागणार नाही. कॅमेरा ऑन झाला. 4 कॅमेरे लागलेत माझ्या सिस्टमवर. थांबा, एक काढावं लागेल आपल्याला.
आला, ठीक आहे. तर आजचा आपला टॉपिक आहे जिबू सिम्बॉल्स, पण याला अडकवल्याशिवाय हा दिसणार नाही आज. ठीक आहे, एक मिनिट. जिबू जिबू सिम्बॉल्स. आता हे जे सिम्बॉल्स आहे, पहिला सिम्बॉल आपण काढणार आहे तो निगेटिव्हिटी रिलीज करण्यासाठी, कारण जोपर्यंत जीवनामध्ये निगेटिव्हिटी आहे तोपर्यंत आपण प्रगती करू शकत नाही. तर हा जो सिम्बॉल आहे हा असा काढायचा आहे. याचा रंग आहे ब्लू, याचं नाव आहे रिलीज. सर्व प्रकारची नकारात्मकता आपल्या जीवनातनं डिलीट करण्यासाठी हा रिलीज सिम्बॉल जर तुम्ही तुमच्या बॉडी पार्टवर काढून ठेवला ब्लू शाईनी ब्लू पेनाने, तर त्या नकारात्मकतेपासून आपण मुक्त होऊ शकतो. पहिला सिम्बॉल कुठला बघितला आपण? रिलीज सिम्बॉल, जो निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठी कामात येत असतो. चला ड्रॉ करा सगळ्यांनी. झाला का काढून सगळ्यांचा? त्यानंतर निगेटिव्हिटी संपल्यानंतर आपल्याला गरज कशाची असते? हेल्थ. ठीक आहे, तर आता दुसरा जो सिम्बॉल आहे त्याच्यानंतर तो हेल्थ सिम्बॉल आहे. एक्सेप्टन्स ऑफ ऑप्टिमम हेल्थ. एक्सेप्टन्स ऑफ ऑप्टिमम हेल्थ हा जो सिम्बॉल आहे हा ग्रीन कलर मध्ये ड्रॉ करायचा आहे. सेकंड जो आता सिम्बॉल शिकवते आहे मी, तो ग्रीन कलर मध्ये ड्रॉ करायचा आहे खालून वर. याचे आपल्याकडे हेल्थ पॉइंट पण उपलब्ध आहेत, जे तुम्ही तुमच्या पर्समध्ये वगैरे ठेवून, आवरामध्ये ठेवून, झोपताना उशीखाली ठेवून तुम्हाला हेल्थ प्राप्त होत असते. ठीक आहे, कलर आहे ग्रीन. कशासाठी आहे? संपूर्ण स्वास्थ्यासाठी. ठीक आहे, हे पिलो वर पण, पिलो खाली पण हा सिम्बॉल ड्रॉ करून ठेवला तरी याचा खूप फायदा होतो. परत ड्रॉ करायला सांगते ज्यांना समजलं नसेल. खालून वर गेलो आपण, या पद्धतीने. ठीक आहे, एक्सेप्टन्स ऑफ ऑप्टिमम हेल्थ. आता हेल्थ आल्यानंतर आपल्याला काय पाहिजे जीवनामध्ये? प्रेम. प्रेम कसं पाहिजे? अनकंडिशनल लव. कसं पाहिजे? प्रेम कोणतं पाहिजे आपल्याला? अनकंडिशनल लव. अनकंडिशनल लव म्हणजे की प्रेमामध्ये कुठल्याही कंडिशन्स नसाव्या असं प्रेम आपल्याला पाहिजे आहे. आणि ते प्रेम म्हणजे अनकंडिशनल लव. 3 डायमंड शेप काढायचे इथे. अनकंडिशनल लव. ठीक आहे, याला तुम्ही रेड कलर मध्ये ड्रॉ करू शकता. अनकंडिशनल लव. आता जीवनामध्ये प्रेम आलं, तेही अनकंडिशनल वाला आलं. त्याच्यानंतर कोणत्या गोष्टीची गरज आहे अनकंडिशनल लव नंतर? नेमकी कुठली गोष्ट गरज आहे आपल्याला? आरोग्य झालं, निगेटिव्हिटी संपली, प्रेम मिळालं, मग पाहिजे पैसा. पाहिजे की नाही पाहिजे? पैसा खुदा तो नहीं पर खुदा से कम भी नहीं. तर मग आपल्याला तिथे गरज पडत असते, ती गरज असते ती म्हणजे प्रॉस्परिटी. ठीक आहे, कशाची गरज पडत असते? प्रॉस्परिटी. प्रॉस्परिटीचा सिम्बॉल आहे आता ग्रीन कलर मध्ये. प्रॉस्परिटी कलर ग्रीन. इकडून सुरू केला, इकडे गेलो.
या पद्धतीने झाला प्रॉस्पेरिटीचा सिम्बॉल. सॉरी, एक मिनिट. असा येतो. इकडून नाही सुरू करायचं, इकडून सुरू करायचं. बघा, इथून चालू केलं आपण, खाली आलो, प्रॉस्पेरिटी सिम्बॉल. ठीक आहे. आता हा प्रॉस्पेरिटी नंतर अनलिमिटेड अबंडन्स पाहिजे आपल्याकडे. अबंडन्स पाहिजे, पण ते कसं पाहिजे? अनलिमिटेड. पैसा पाहिजे, पण तो अनलिमिटेड अबंडन्सचा जर पाहिजे आहे, तर त्याच्यासाठीचा जो सिम्बॉल आहे तो आहे अनलिमिटेड अबंडन्स. त्याच्यामध्ये आपण आपल्या जीवनामध्ये आर्थिक समृद्धी अनुभवू शकतो, पण ती कशी आहे? ज्याला मर्यादा नाहीये, अनलिमिटेड अशी अबंडन्स जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये जर पाहिजे आहे, तर आपल्याला अनलिमिटेड अबंडन्स सिम्बॉल काढावं लागेल. हा ब्राऊन मध्ये तुम्ही काढू शकता किंवा रेड कलर मध्ये पण काढू शकता. अनलिमिटेड अबंडन्स. सोपं याला ड्रॉ करणं. अशा 3 लाईन काढायच्या आहेत आपल्याला. अनलिमिटेड अबंडन्स. आता अनलिमिटेड अबंडन्स नंतर जो सिम्बॉल आपल्याला ड्रॉ करायचा आहे, तो आता हा झाला आपल्यासाठी. त्याच्यानंतर मुलांची ग्रहण क्षमता, रिसेप्टिव्हिटी जर आपल्याला वाढवायची आहे, मुलांची ग्रहण क्षमता जर वाढवायची आहे, तर त्याच्यासाठी सिम्बॉल आहे रेड कलर मध्ये. ग्रहण क्षमतेचा सिम्बॉल हा सिम्बॉल आपल्याला रेड कलर मध्ये ड्रॉ करायचा आहे. सोपा आहे. रिसेप्टिव्हिटी रेड कलर मध्ये ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतरचा कॉन्सन्ट्रेशनचा सिम्बॉल आहे एकाग्रता वाढवण्यासाठी सिम्बॉल आहे या सिम्बॉलला ऑरेंज कलर मध्ये ड्रॉ करायचं आहे. एकाग्रता वाढवणे, ऑरेंज कलर. ठीक आहे. त्यानंतरचा लास्ट सिम्बॉल तो आहे ब्युटी सिम्बॉल. ब्लॅक कलर मध्ये काढायचं आहे. ठीक आहे. ब्युटी सिम्बॉल. एकच मिनिट. हा बघा, कलर ब्लॅक. तर हे सगळे जिबू सिम्बॉल्स आहे, लेफ्ट बॉडी पार्टवर काढायचे आहे, पाण्यावर ड्रॉ करून ठेवायचं आहे. तर तुम्ही या सगळ्या सिम्बॉल्सचा वापर करून स्वतःसाठी आणि इतरांच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी, जे लोक रेकी शिकलेले नाहीये तरी देखील हे सगळे सिम्बॉल वापरू शकतात. कारण हे युनिव्हर्सल सिम्बॉल आहे, याचा रिझल्ट खूप चांगला येतो.
ट्रस्ट आणि पूर्ण विश्वासाने जर हे सिम्बॉल वापरले तर तुम्ही कुणालाही या सिम्बॉलचं गिफ्ट म्हणजे सांगू गिफ्ट म्हणून देऊ शकता आणि त्यांच्या जीवनामध्ये अबंडन्स प्रॉस्पेरिटी या सगळ्या एनर्जी तुम्ही यूज करू शकता. क्लिअर आहे? चला मग आज मेडिटेशनला रेडी आहात. आज आपला मेन उद्देश होता मेडिटेशन घ्यायचा. तर सगळेजण यायचे होते म्हणून आपण आज जिबू सिम्बॉल्स आणि मनी मंत्र तुम्हाला दिलाय. सो आता आपण मेडिटेशनचा लाभ घेणार आहे. आपल्याला चक्र मेडिटेशन अगदी आज मी एका सेशन मॉर्निंगला माझं एक ऑफलाईन सेशन होतं, तिथे मी पेंटिंग पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. तर तिथे मी आज हे मेडिटेशन घेतलं. आज आपण लेफ्ट बॉडी पार्टवर कुठेही तुम्ही काढू शकता. ओके, प्रत्येकाचे कॉइन्सचे वेगवेगळे 88 सिम्बॉलचे वेगवेगळे रिझल्ट आहे. आज आपण जे आपल्याला महत्वाचे आहे ते आपण बघितले. ओके, रेकॉर्डिंग बघा आणि याचे फोटो मी पाठवून देईल तुम्हाला जुन्या याच्यात. कारण आज माझं ऍक्च्युली सगळं सिस्टम मी उचलून न्यावं लागलं होतं ऑफलाईन सेशन साठी. मला लॅपटॉप वगैरे सगळं घेऊन जावं लागलं होतं मॉर्निंगला. त्याच्यामुळे माझा सिस्टम थोडं व्यवस्थित नाही आहे, कारण ते करायला वेळ भेटला नाही. मी घरी 1:45ला पोहोचली, 2 पासून परत सेशन चालू झाले. तर ते सिस्टम पूर्ण ओके करायचं राहिलं, तर त्याच्यामुळे जे काही त्रास झालेला आहे. ठीक आहे, आपल्याकडे कॉइन्स मिळतील ज्यांना पाहिजे, अवेलेबल आहेत. मनीचे आपल्याकडे अवेलेबल आहे. मला वाटतं रिलेशनशिपचे पण असतील, हेल्थचे पण आहेत, प्रोटेक्शनचे पण कॉइन अवेलेबल आहे. 200 रुपीजचं पर कॉइन आहे, कुरिअर वेगळं लागतो. ओके, चलो तो आगे बढ़ते हैं. आजचा मेन टॉपिक आपला मेडिटेशन. तयार आहात का सगळे? थोडं पाणी पिऊन घ्या. रूट चक्रापर्यंत तुम्ही मला दिसाल असं बसायचंय. आज आपण एक सुंदर अनुभूती घेणार आहे मेडिटेशनची. ओके, चलो रेडी हो जाओ. 2 मिनिटं देते सगळ्यांना प्रिपेअर होण्यासाठी. पटापट तयार व्हायचंय. ज्यांनी पाणी पिणी नसेल केलं पाणी पिऊन घ्या. पायाखाली काहीतरी आसन नक्की ठेवा. ओके, चलो. चला रेडी. सॉक्स घातले आहे, चालतं. सॉक्स चालतात पायामध्ये. ज्यांच्याकडे जर बसायला नाहीये जागा, म्हणजे काय म्हणतात आसन बिसन नसेल, तर तुम्ही सॉक्स घालून मेडिटेशन करू शकता. फक्त कोणी डिस्टर्ब करणार नाही याची काळजी घ्या. माझा आवाज क्लिअर येतोय सगळ्यांना? ओके, चला आवाज क्लिअर आहे सगळ्यांना? सुरू करायचं. क्लिअर आहे ना आवाज सगळ्यांना? ओके, चला डोळे हलके बंद.
पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. कल्पना करा, येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्राने आवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायम स्वरूपी डिलीट होत आहे, कायम स्वरूपी डिलीट होत आहे. येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्राण्यावरामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याचा लाभ आपल्याला मिळत आहे. अनंत स्रोतातन वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्यापर्यंत पोचत आहे. अनंत स्रोतातन वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्यापर्यंत पोचत आहे. जेवढ्या सहजतेने तुम्ही या सूचनांचं पालन कराल, तेवढाच आज आपण आपल्या शारीरिक लेवलच्या व्याधी, मानसिक तणाव आणि जीवनातील सर्व प्रकारच्या दुःखांपासनं दूर जाणार आहे. सर्व प्रकारची नकारात्मकता आपण कायमस्वरूपी काढून टाकणार आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्यापर्यंत पोचत आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्यापर्यंत पोचत आहे. दोन्ही हात मांडीवर, तळवे आकाशाकडे. आणि आता फक्त या ऊर्जांचा अनुभव घ्यायचा आहे. जेवढ्या सहजतेने या ऊर्जा स्वीकाराल, तेवढाच सुंदर अनुभव आपल्याला येणार आहे. तेवढाच सुंदर अनुभव आपल्याला येणार आहे. तर ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आता अनंत स्रोतातनं आपल्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. क्राऊन चक्रामध्ये बऱ्याच दिवसापासनं नकारात्मक विचार, काही तणाव असेल, काही शारीरिक लेवलच्या व्याधींचे कारण असतील, ते सर्व नकारात्मकता ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तिथून काढून टाकत आहे. अगदी परमनंटली, नेहमी करता ही सर्व प्रकारची नकारात्मकता काढून टाकत आहे. आणि डीपर 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 ही सर्व एनर्जी तुमच्या थर्ड आय चक्रापर्यंत पोचत आहे. थर्ड आय चक्र दोन्ही भुवयांच्या थोडस वर आहे. तिथे विचारांचं मुख्य केंद्र आहे. आपल्या इंटेन्शन पॉवरचं केंद्र आहे. यात कुठल्याही कारणाने कुठलीही निगेटिव्हिटी असेल तर ती संपूर्णतः निघून जात आहे. परमनंटली परमनंटली निघून जात आहे. परमनंटली निघून जात आहे. दोन्ही डोळे, दोन्ही कान, चेहरा, मुखपोकळी, दोन्ही ओठ, दंतपंक्ती, गळा, कुठल्याही कारणाने काही तणाव असेल संपूर्ण चेहऱ्यावर, या दिव्य रेखीच्या ऊर्जांनी तो तणाव कायम स्वरूपी निघून जात आहे. कायम स्वरूपी निघून जात आहे. परमनंटली परमनंटली परमनंटली. आणि ही ऊर्जा अधिक डीपर 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 आपल्या थ्रोट चक्रापर्यंत पोचलेली आहे. संपूर्ण थ्रोट चक्र, टॉन्सिल्स, गळा, अन्ननलिका, श्वसन नलिका, यात कुठेही काही तणाव असेल, कुठलाही काही वेदना असतील, तर ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा तिथे दिव्य हिलिंग प्रोव्हाइड करत आहे. संपूर्ण हिलिंग प्रोव्हाइड करत आहे. संपूर्ण हिलिंग, संपूर्ण हिलिंग, संपूर्ण हिलिंग.
आणि ही डीपर 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 ही दिव्य ऊर्जा तुमच्या हृदय चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. हृदय चक्र, हृदय चक्राच्या रिलेटेड सगळे ऑर्गन, हृदय चक्राच्या रिलेटेड सर्व ऑर्गन, कुठलीही नकारात्मकता असेल, कुठलंही काही असेल, तर ती सर्व प्रकारची नकारात्मकता डिलीट होत आहे कायमस्वरूपी. हृदय, लंग्स, त्यानंतर आपलं पाठीचा पिंजरा, छातीचा पिंजरा, कुठेही काही वेदना असेल, कुठेही तणाव असेल, सर्व तणाव, हृदयामध्ये खूप साऱ्या भावना आपण दडपून ठेवलेल्या आहे, त्या सगळ्या दडपलेल्या भावनांचं ओझ आज रिलीज होत आहे परमनंटली, 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 पूर्णपणे डिलीट होत आहे पूर्णपणे. आणि परमनंटली आपण हील होतोय, हील होतोय, हील होतोय. आता ही दिव्य रेकी शक्तीची दिव्य ऊर्जा तुमच्या मणिपूर चक्रापर्यंत पोचलेली आहे. मणिपूर चक्र नाभीच्या 3 बोट वर, संपूर्ण भौतिक जगतातील आनंदाचं केंद्र आहे. संपूर्ण भौतिक जगतातील आनंदाचं केंद्र आहे. आणि हा आनंद आपण भविष्यात अनुभवण्यासाठी जेही ब्लॉकेजेस आहे, आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छांचा तणाव आहे, त्या सगळ्या प्रकारचा तणाव आज दूर होतोय. सगळ्या प्रकारचा तणाव आज दूर होतोय, सगळ्या प्रकारचा तणाव दूर होतोय, सगळ्या प्रकारचा तणाव दूर होतोय, सगळ्या प्रकारचा तणाव दूर होतोय परमनंटली, 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 परमनंटली. आता ही दिव्य रेखीची उपचारक ऊर्जा तुमच्या स्वादिष्टान चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. स्वादिष्टान चक्र नाभीच्या 3 बोट खाली आहे. कुठल्याही कारणाने जर तुमचं जलतत्व बिघडलेलं असेल, तर ही दिव्य ऊर्जा त्याला क्लीन करत आहे. जेनेटिक ऑर्गन रिलेटेड कुठलेही प्रॉब्लेम असेल, तर त्यालाही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा हील करत आहे. सर्व प्रकारच्या नकारात्मकता तुमच्या शरीर लेवल मधनं दूर करत आहे, त्या चक्रांमधनं दूर करत आहे. आणि आता ही सर्व उपचारक ऊर्जा तुमच्या रूट चक्रामध्ये पोहोचलेली आहे, रूट चक्रामध्ये पोहोचलेली आहे. संपूर्ण रूट चक्र जीवनामध्ये अस्थिरतेचे जेही कारण आहे, शरीरावर कुठेही दुखणं आहे, अगदी डोक्याच्या केसांपासनं पायाच्या नखांपर्यंत ज्या कुठल्या कारणाने निगेटिव्हिटी तुम्हाला फील होते आहे, ती सर्व प्रकारची नकारात्मकता आज तुमच्या शरीरातनं बाहेर पडत आहे. बघा, एक ऊर्जांचा पॉवरफुल फ्लो तिथून निघत आहे आणि तुमच्या पायाच्या मधून ती ऊर्जा कायमस्वरूपी निघून जमिनीच्या आतमध्ये जात आहे, खोल भूगर्भात, खोल भूगर्भात जात आहे, खोल, डीपली 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 जात आहे, पूर्णपणे डीपर 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 पृथ्वीच्या खोल भूगर्भामध्ये पोहोचत आहे, खोल भूगर्भामध्ये पोहोचत आहे. बघा, त्या पृथ्वीच्या खोल भूगर्भात एक मोठा दगड आहे आणि तुमच्या शरीरातनं, मनातनं, विचारातनं काढलेली सर्व नकारात्मकता त्या दगडाला बांधून टाकलेली आहे. अगदी कायम स्वरूपी ती सर्व नकारात्मकता त्या दगडाला बांधून टाकलेल्याने एकच वार. आणि तुमचं त्या नकारात्मकतेशी कायम स्वरूपी नातं तुटलेलं आहे, कायम स्वरूपी नातं तुटलेलं आहे, कायम स्वरूपी नातं तुटलेलं आहे. आणि ही दिव्य रेकी शक्तीची पवित्र ऊर्जा, पॉवरफुल सकारात्मक ऊर्जा परत एकदा त्या भूगर्भातून तुमच्या दिशेने येत आहे, तुमच्या दिशेने येत आहे, तुमच्याकडे येत आहे, तुमच्याकडे येत आहे. आणि आता ही दिव्य ऊर्जा तुमच्या पायातनं रूट चक्रापर्यंत पोचत आहे. बघा, तुमच्या पायाला या ऊर्जेचा स्पर्श झालाय आणि अगदी तुमच्या पायात काही दुखणं असेल तरी ही ऊर्जा हील करत आहे. तुमच्या दोन्ही पायांना हील करत आहे, दोन्ही पायांना हील करत आहे, दोन्ही पायांना हील करत आहे. अगदी दोन्ही पायांचे तळवे, गुडघा, मांड्या, दोन्ही जंघांचे जोड, बघा पूर्ण हिलिंग ऊर्जा भेटत आहे. जेनेटिक ऑर्गन मध्ये काही प्रॉब्लेम असेल तिथेही दिव्य हिलिंग होत आहे. आणि रूट चक्रामध्ये एक लाल रंगाचा प्रभावी प्रकाश तयार होऊन त्याच्याशी रिलेटेड प्रत्येक ऑर्गनला हिलिंग होत आहे, प्रत्येक ऑर्गनला हिलिंग होत आहे, प्रत्येक ऑर्गनला हिलिंग होत आहे. एक लाल रंगाचा प्रभावी प्रकाशमय फ्लो आपल्याला हील करत आहे, उपचारित करत आहे, संपूर्ण हिलिंग देत आहे, संपूर्ण हिलिंग, संपूर्ण हिलिंग, संपूर्ण हिलिंग देत आहे.
रूट चक्रातून ही दिव्य ऊर्जा आपल्या स्वाधिष्ठान चक्रामध्ये पोहोचत आहे. स्वाधिष्ठान चक्रामध्ये पोहोचत आहे. स्वाधिष्ठान चक्रामध्ये दिव्य केशरी रंगाचा फ्लो निर्माण झालेला बघा. स्वाधिष्ठान चक्राशी रिलेटेड प्रत्येक ऑर्गन या केशरी रंगाच्या ऊर्जांनी हील होताना बघा. या दिव्य केशरी रंगाच्या ऊर्जांनी हील होताना बघा. या दिव्य केशरी रंगाच्या ऊर्जांनी हील होताना बघायचं आहे. दिव्य केशरी रंगाच्या ऊर्जांनी हील होताना बघायचं. आता ही दिव्य ऊर्जा तुमच्या मणिपूर चक्रापर्यंत आलेली आहे आणि या मणिपूर चक्रामध्ये एक पिवळ्या रंगाचा प्रकाश आहे आणि त्याच्यामुळे तुमचं मणिपूर चक्र त्या पिवळ्या रंगाच्या प्रकाशाने संपूर्ण हील होत आहे, प्रकाशमान होत आहे. त्याच्या रिलेटेड प्रत्येक ऑर्गन मध्ये दिव्य हिलिंग ऊर्जा पोहोचत आहे, दिव्य हिलिंग ऊर्जा पोहोचत आहे. आता ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा हृदय चक्रापर्यंत पोचलेली आहे. आपल्या हृदय चक्रापर्यंत पोचली आहे. इथे दिव्य हिरव्या रंगाचा प्रकाशमान झालेला बघायचा आहे आणि संपूर्ण हृदय करुणा आणि प्रेमाने भरलेला बघायचं आहे. संपूर्ण हृदय हे दिव्य करुणा, दया आणि प्रेमाने परिपूर्ण झालेला बघायचं आहे. संपूर्ण हृदय दिव्य करुणा आणि प्रेमाने व्याप्त झालेला बघायचं आहे. दिव्य करुणा आणि प्रेमाने व्याप्त झालेला बघायचं आहे. दिव्य करुणा आणि प्रेमाने व्याप्त झालेला बघायचं आहे. आता ही दिव्य ऊर्जा तुमच्या थ्रोट चक्रापर्यंत पोचत आहे. तुमचं थ्रोट चक्र या जगामध्ये वास्तव्य आणि वक्तव्य करण्याचं मुख्य केंद्र आहे. बघा, इथून निघणारा प्रत्येक शब्द इतका प्रभावी झाला आहे की तुमच्या मुखातून निघालेला शब्द जेव्हा दुसऱ्याच्या कानावर पोचतोय तेव्हा एक दिव्य सकारात्मकता त्याच्या कानापर्यंत पोचत आहे. एक दिव्य पॉझिटिव्हिटी समोरच्याच्या कानापर्यंत पोचत आहे. तुमच्या वाणीमधला प्रभाव वाढतोय. प्रत्येक शब्दासोबत तुमच्या वाणीतला प्रभाव वाढतोय. प्रत्येक शब्दासोबत तुमच्या वाणीतला प्रभाव वाढतोय आणि ही दिव्य पॉझिटिव्हिटी आता तुमच्या थर्ड आय पर्यंत पोचलेली आहे. इथे डार्क निळ्या रंगाचा प्रकाश प्रकाशमान होताना बघायचं आहे आणि तुमचं इंट्युइशन पॉवर डेव्हलप होताना बघायचं आहे. तुमचं इंट्युइशन पॉवर ऍक्टिव्हेट होताना बघायचं आहे. इंट्युइशन पॉवर ऍक्टिव्हेट होताना बघायचं आणि आता ही दिव्य ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रामध्ये ऍक्टिव्हेट झालेली आहे. क्राऊन चक्रामध्ये ऍक्टिव्हेट झालेली आहे. क्राऊन चक्रामध्ये ऍक्टिव्हेट झाली आहे आणि जणू तुमच्या कपाळावर वर टाळूवर आता सहस्रार कमल उमललेले बघायचं आहे. हजारो कमल उघडलेले आहेत आणि दिव्य जांभळ्या रंगाच्या प्रकाशाने आपण आनंदित झालेने आता ही दिव्य ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रातून निघून सहस्रार चक्रातून निघून संपूर्णतः तुमच्या औराला व्याप्त करत आहे. तुमचं संपूर्ण आभा मंडळ आता या दिव्य प्रकाशाने व्याप्त झालेला आहे. दिव्य सकारात्मक ऊर्जांच्या प्रकाशाने व्याप्त झालेला आहे. दिव्य अशा सकारात्मक ऊर्जांच्या प्रकाशाने व्याप्त झालेला आहे. दिव्य अशा सकारात्मक ऊर्जांच्या प्रकाशाने व्याप्त झालेला आहे. दिव्य पॉझिटिव्हिटी, दिव्य सकारात्मकता तुमच्या पूर्ण आभा मंडळात आलेली आहे. पूर्ण आभा मंडळात आलेली आहे आणि आता दिव्य आनंदाच्या ऊर्जाचा प्रवाह तुमच्या अंतर्मनातनं बाहेर पडतो आहे. दिव्य पॉझिटिव्ह एनर्जीचा संपूर्ण प्रवाह तुमच्या शरीरातनं औरातनं बाहेर पडतो आहे आणि एक सुंदर स्माइल आपल्या मनातनं क्रिएट होत आहे. स्माइल स्माइल स्माइल, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. मानो आज आप बच्चे बन गए हो. आप बच्चे बन गए हो, मुस्कुराओ. इनर लेवलवर आपल्या ऊर्जा बाहेर काढायची आहेत आणि एका सुंदर स्माइलचा स्पर्श आपल्या चेहऱ्याला द्यायचा आहे. सुंदर स्माइल. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. यही हो आप, हमेशा हंसते मुस्कुराते. कीप स्माइलिंग. वेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. कीप स्माइलिंग. हा दिव्य आनंदाची अनुभूती घ्यायची आहे. दिव्य आनंदाची अनुभूती घ्यायची आहे.
कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. किती दिवसानंतर आपण सुंदर स्माइल काढतोय. कहा रोके थे इस बार? मत रुको, मत रुको. कुठेच थांबवू नका स्वतःला, कुठेच थांबवू नका. या स्माइलच्या एनर्जीत स्वतःला वाहून टाका. शरीर म्हणतंय आनंदाने हे हलायचंय, हलू द्या. जस्ट मूव लाईक बटरफ्लाय, जस्ट मूव लाईक बटरफ्लाय. अगदी एखाद्या फुलपाखरासारखा आनंद घ्यायचा आहे स्माइलचा. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. स्माइल, स्माइल इज एव्हरीथिंग, स्माइल इज एव्हरीथिंग, स्माइल इज एव्हरीथिंग. व्हेरी गुड. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. मत रुको. आज थांबवायचं नाहीये स्वतःला. एंजॉय दिस ब्यूटीफुल स्माइल. जब भी आपके चेहरे पर ये सुंदर मुस्कान होती है, आप जीवन की हर खुशी पा सकते हो, हर खुशी पा सकते हो. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. एन्जॉय, एन्जॉय, एन्जॉय. स्माइल इज एव्हरीथिंग, स्माइल इज एव्हरीथिंग, स्माइल इज एव्हरीथिंग. स्माइल आहे तर जीवन सुंदर आहे. स्माइल आहे तर लाईफ आहे. स्माइल आहे तर अबंडन्स आहे. स्माइल इज एव्हरीथिंग, स्माइल इज एव्हरीथिंग. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. वेरी गुड, वेरी गुड. बच्चे बन जाओ, आज बच्चे बन जाओ. सारे तनाव के परे सिर्फ खुशियां, सिर्फ स्माइल. आणि इथून पुढे संपूर्ण जीवनात आपल्याला याच स्माइल सोबत जगायचं आहे, याच स्माइल सोबत जगायचं आहे. प्रत्येकाच्या जीवनात फक्त आणि फक्त सुख, समाधान, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची एनर्जी जागृत व्हायची आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. याच ऊर्जांसाठी दिव्य रेकी शक्तीचा आभार मानायचा आहे, स्वतःचा आभार मानायचा आहे. आणि याच ऊर्जांसोबत अगदी हळूवार परत यायचं आहे. स्लोली, स्लोली कम बॅक, स्लोली कम बॅक, स्लोली कम बॅक. हळूवार डोळे उघडायचे आहेत. डोळे उघडायला कुठलीही घाई करू नका. हळूवार हळूवार डोळे उघडायचे आहे. आणि थोडं पाणी पिऊन घ्या. आज मी मेडिटेशन दुसऱ्यांदा घेतलं. सकाळी एका वर्कशॉप मध्ये घेतलं. ओके, सो कैसा लग रहा अभी? रेज योर हैंड एंड शेयर योर एक्सपीरियंस. बोला अनुजा मॅडम. अनम्यूट युअरसेल्फ. काय झालं अनुजा मॅडम? अनम्यूट होत नाहीये का? हा, मी क्लिक केलं इकडनं. अर्चना मॅडम अनम्यूट कर. छान वाटलं. हा, छान वाटलं. बोला. खूप छान, खूप छान वाटलं. मला ना खूप बोलायचं होतं तुमच्याशी की हे मेडिटेशन म्हणजे हे सुरू झाल्यापासून माझ्या शरीरातले निम्मे आजार बरे झाले. ग्रेट. म्हणजे मी खूप डिप्रेशन मध्ये ह्याच्यामध्ये गेली होती माझ्या मिस्टरांसाठी. मिस्टर मरणाच्या दारात परत आले तर त्याच्यानंतर मी स्वतः आजारी पडले, पण ह्याच्यातून खूप मला फायदा झाला. छान. ग्रेट. सो कंटिन्यू विथ दिस हैप्पीनेस नाउ, कारण हैप्पीनेस इज द लाइफ. और बांटना सीखो और खुद के आणि दुसऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करायचा आहे. ओके. खूप दिवसांचं ओझं कमी झाल्यासारखं वाटत असेल आणि कुणाला जर काही दुखत असेल या मेडिटेशन नंतर तुम्हाला किती रिलॅक्स वाटलं तेही सांगा. जर काही शरीरावर पेन असेल. ओके, चला अर्चना मॅडम बोला. खूप छान वाटलं मॅडम. येस, ग्रेट. हॅलो. हा बोला मॅडम, येतोय आवाज. हा, नमस्ते मॅडम.
नमस्ते बोला. इथं दुखत होतं, इथं कमी आलं व्हेरी गुड, छान. आणि पायाला मुंग्या आल्या. छान वाटलं मॅडम. मला ग्रुपमध्ये ऍड करा ना. मेसेज टाकून ठेवा. खुशी यांना ग्रुपमध्ये ऍड करशील? अर्चना बेंद्रे मॅडम नावासकट मेसेज टाका, लेवल 1 ला ऍड करून देते. धन्यवाद मॅडम. ओके, थँक्यू. हा चला, वैशाली मॅडम अनम्यूट करा. गुड इव्हनिंग मॅडम. गुड इव्हनिंग, बोला. खूपच छान वाटलं मॅडम. आणि उजव्या हाताला आणि इथे अशा कपाळावर खूप मुंग्या आल्यासारखं असं भारी काहीतरी वाटलं, असं ते कशामुळे वाटलं असेल? मॅडम तुमचे चक्र ऍक्टिव्हेट होते ना, चक्रांची ऍक्टिव्हेशनची प्रोसेस चालू होती त्यावेळेस. अच्छा अच्छा. रंग पण दिसले असतील काही लोकांना. हो, पण तिथेच असं वाटलं, बाकी असं कुठे नाही वाटलं, तिथेच थर्ड आय वाटलं. इथे एनर्जी लवकर ऍक्टिव्हेट होत असते. अच्छा अच्छा. ओके, हा बोला. वर्षा मॅडम अनम्यूट करा. नमस्ते मॅडम. बोला. खूप छान अनुभव होता, खूप सुंदर वाटलं. अगदी अगदी हलकं वाटलं, हवेत तरंगल्यासारखं पण वाटलं, छान. आणि कपाळावरती व्हायब्रेशन, म्हणजे असं व्हायब्रेशन असं नाही, पण असं गोल काहीतरी असं चक्र. एनर्जी ऍक्टिव्हेशन, थर्ड आयचं ऍक्टिव्हेशन चालू होतं ते. हा, असं वाटलं. आणि थोडासा उजवा हात जड झाला होता, पण आता ओके, ठीक आहे. पण मला खूप छान वाटलं, हलकं वाटलं एकदम. व्हेरी गुड, खूप छान. हा, प्रधान मॅडम बोला. अनम्यूट करा मॅडम. माईक ऑन करा ना, प्रधान मॅडम, माईक ऑन करा. हा बोला. खूप छान वाटलं. जसं जसं तुम्ही एनर्जीचा फ्लो करत होते रूट चक्रापर्यंत, मग तिथून पायातून खाली वगैरे सेम सेम तसं तसं होत होतं, आणि परत मग वरती येत होतं. आणि माझं देह काय दुखत होतं, दात वगैरे खूप दिवसापासून दुखत होते, ते एकदम बंद झाले. पण जेव्हा डोळे उघडले त्यानंतर पाय खूप मुंग्या आल्या, भरपूर मुंग्या आल्या. नाही, ते ठीक आहे, ते कमी होऊन जाईल, पण रिलॅक्सेशन महत्वाचं आहे. नाही, खूप खूप बरं वाटलं. माझं दुखणं बंद झालं. ग्रेट. परेशान होते मी 3-4 दिवस दाताच्या दुखण्यामुळे. व्हेरी गुड, खूप छान. खूप खूप थँक्यू मॅम. याचा हा, अल्पिता मॅडम बोला. माई आवाज नाही येते मॅडम तुमचा. तुम्ही जेव्हा सांगितलं ना की ब्रह्मांड आवाज नाही येत अल्पिता मॅडम. हॅलो, हा बोला. येतोय मॅडम आवाज? हा येतोय आता, बोला. ब्रह्मांडी ऊर्जा अशी आतमध्ये, म्हणजे डोक्यातून असं धूमकेतू आत शिरावा ना, तसं असं दिसत होतं की एकदम असा तो आत शिरलाय. आणि परत गेला आवाज तुमचा. शरीरात आतमधून पूर्ण तो खाली अगदी म्हणजे असं जाताना दिसला की पृथ्वीच्या ही खाली जाऊन तो अशा जोरदार एका दगडावर आपटला, आणि नंतर बऱ्याच ठिकाणी आपण परत तो. मॅडम आवाज ब्रेक होतोय तुमचा. बऱ्याच ठिकाणी परतून तो हळूहळू म्हणजे आगीचा गोळा यावा ना तसा तो पायापासून जाणवायला लागला. आणि आवाज खूप ब्रेक होता मॅडम. तुम्ही तुमचा तेवढं रेकॉर्ड करून ना आज ग्रुपमध्ये शेअर करा की तुमचा काय एक्सपिरियन्स होता. ओके ओके मॅडम. ओके, चला, थँक्यू. कारण तुमचा आवाज खूप कटतोय. लता जयस्वाल मॅडम बोला. मॅडम, मला इतकं बरं वाटलंय ना. एक असं मला प्रत्येक रंग असे माझ्या शरीरामध्ये दिसत होते. रूट चक्रामध्ये, थ्रोट चक्रामध्ये हे प्रत्येक रंग मी अनुभव केले त्याचे. पण माझं पेन म्हणजे कमी नाही झालंय. मला माहितीये ते खूप वर्षापासूनच आहे, बॅक पेन. ते असं लगेच नाही जाणार, पण माझं पेन आहे तसं जाईल. मी बसली होती खाली खूप वेळ, पण मला पेन माझं कळत होतं माझ्याकडे आहे, मला आहे ते. पण माझ्या पायातून जाताना तो जो अनुभव, आणि तो मला खूप खूप मला खूप अनुभव आला त्याचा. आणि मला ते रंग असे दिसत होते, जसे तुम्ही बोलत होता ना त्याप्रमाणे ते रंग सगळे मी अनुभवले. व्हेरी गुड. अक्षरशः जसं जसं तुम्ही 7 चक्रांची प्रॅक्टिस करता ना, तर ते गोल गोल फिरणारे रंग, म्हणजे अक्षरशः चक्र तुम्हाला त्या रंगांमध्ये दिसतात. जशी जशी तुमची साधना पुढे जात असते तसं तसं तुम्ही तो अनुभव खूप सुंदररित्या घेऊ शकता. मला ह्या माझ्या पेन साठी काय करावं लागेल मॅडम? मॅडम सेकंड लेवलला या. ही जी एनर्जी आहे ती 10%च आहे. आपली सेकंड लेवलची बॅच जी चालू होणार आहे, मी शनिवार रविवार सोमवार 3 दिवस नाही आहे, मंगळवार पासून आपली सेकंड लेवल चालू होणार आहे 16 तारखेपासून.
तर त्याची ऍडमिशन प्रोसेस अगदी आजपासून आपण सुरू करतो. आता तुम्हाला क्लास संपला की मेसेज येईल. तर काल सांगितल्याप्रमाणे 5,000 रुपीज फी आहे. रेकी लेवल 2, रेकी मास्टर लेवल, क्रिस्टल थेरपी आणि डाउजिंग या 4 कोर्सेसची मिळून 5,000 फी आहे. लाईफ टाइम ऍक्सेस आहे. रेकॉर्डिंग मिळेल. लाईव्ह सेशनही तुम्ही कितीदाही रिपीट करू शकता. प्रत्येक लेवलचं वेगळं सर्टिफिकेट मिळेल. लेवल 1, लेवल 2, लेवल 3, नोट्स PDF सगळं मिळेल. तर तुम्ही उद्या म्हणजे या 3 दिवसांमध्ये ऍडमिशन करू शकता. तुम्हाला ऍडमिशन करण्यासाठी वेळ दिली जाईल. उद्यापासून म्हणजे आजपासून आपला ऍडमिशन प्रोसेस चालू होते. तर 11, 12, 13, 14 आणि 15 एवढ्या दिवसात तुम्हाला ऍडमिशन करायची आहे. खूप कारण असं नाहीये की कंपल्सरी की आत्ताच करा, 15 मिनिटात करा, असं आपलं काहीच नाहीये. ज्यांना यायचं आहे पुढच्या प्रवासात त्या सगळ्यांचं स्वागत आहे. रेकी लेवल 1 जशी आपली लाईव्ह मध्ये 10 दिवस झाली, तसंच लेवल 2 चा कोर्स 10 दिवस होतो. लेवल 3 चा कोर्स 10 दिवस होतो. एका कोर्समध्ये तुम्हाला क्रिस्टल थेरपी आणि एका कोर्समध्ये तुम्हाला डाउजिंग शिकवल्या जातं. पेंडुलम डाउजिंगमुळे केलेलं हिलिंग अधिक प्रभावी होतं, ज्याचा रिझल्ट तुम्ही करू शकता. टायमिंग आपला सध्या जी करंट बॅच चालेल ती आपली 5:30 ते 6:30 मध्येच चालेल. आणि नेक्स्ट ज्या बॅचेस असतात, आपलं जे टायमिंग ठरलेल्या बॅचेसचं लेवल 1, तर एक बॅच चालू केली की ती 3rd लेवल पर्यंत त्याच टायमिंगला जाते. एखाद वेळेसच पुढे मागे बदल होत असतो. तर त्याच्यामुळे अगदी सगळ्या पद्धतीने तुम्ही या ऊर्जांचा अनुभव मल्टिपल टाइम, लाईफ टाइम घेऊन या ऊर्जांचा खूप चांगला एक्सपिरियन्स तुम्ही तुमच्या लाईफमध्ये करू शकता. हा टायमिंग सकाळचा नाहीये का मॅम? सकाळी फक्त अटुनमेंट होतील मॅडम. नाही नाही, 11-12 वाजता असं काही? मॅडम ऍक्च्युली सकाळी मुलांची शाळा असते. हो हजबंड हो 11:30ला जातात. आता सध्या ठीक आहे, त्यांचं मॉर्निंग सेशन चालू होईल तर मी मॉर्निंगला घेऊ शकते. पण इतर वेळी मला तो वेळ नसतो. सॉरी. तर ती एक अडचण आहे. बाकी मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण जबाबदाऱ्या आहेत. एक आधी माझं 12 पर्यंत पूर्ण घराचं वर्क असतं मॉर्निंगला, तरी मी पहाटे शक्तिपात घेत असते. आणि त्याच्यानंतर मग 12 ते 2 हे माझं काउन्सिलिंगचं काम चालतं. आणि 2 पासनं 10:30 पर्यंत जवळपास हे चाललं. म्हणजे आपले क्लासेस जे असतात, ट्रेनिंग सेशन जे असतात ते चालू असतात. ओके. तर ज्यांना कुणाला यायचं आहे, आजपासून माझं दरवेळेस असतं, गुरुवार ठरलेला आहे माझा ऍडमिशनसाठी. तर आजपासून आपलं ऍडमिशन प्रोसेस चालू होतं. ज्यांना पुढच्या याच्यासाठी सोबत यायचं आहे, तुम्ही येऊ शकता. ठीक आहे. आणि काही धन्यवाद प्रश्न मॅडम. असेल तर तुम्हाला जो नंबर तिथे दिलेला आहे गुगल पे, फोन पेचा, त्याच नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा. तर तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे उत्तर पण दिले जातील. थँक्यू. नमस्ते मॅम. ओके. हा बोला. हा नमस्ते मॅम. मला खूप खूप तुमची पहिले तर आभारी आहे मी, की थँक्यू. खूप छान अनुभव होता मला आजचा. तुम्ही ज्या ज्याप्रमाणे सांगत होता त्याप्रमाणे मी अनुभवत होते. पण माझं हे वरचा डोक्याचा भाग आहे ना, तो भयंकर जड आणि असं हे वाटतं मला आता. मागच्या सेशनला पण तसंच झालं होतं आणि मॅडम, आजच्याही सेशनला झालं होतं. विचारांचे किती ओझं डोक्यावर ठेवलंय, आधी त्याचं उत्तर द्या, मग हा प्रश्न लीगल है. पहले तो अपने को खाली होना है. जो भी हमने इतने सालों से भर के रखा है, जब तक वो खाली नहीं होगा तो तकलीफ तो होने वाली है. आणि हळूहळू पुन्हा एकदा दैनंदिन दिनचर्या सांगा की कसं स्टेप बाय स्टेप करायचं ते प्लीज एकदा उद्याच्या परत. सेशन मध्ये रेकी साधकाची लाईफस्टाईल कशी असावी ते आपण हा उद्याचे आपले टॉपिक काय आहे, एनर्जी बॉल एक्सरसाइज. त्याच्यानंतर दैनंदिन रेकीची प्रॅक्टिस कशी करावी आणि कुठल्या आजारासाठी कुठे हात ठेवावे हिलिंगसाठी, हे 3 टॉपिक उद्या आपण एक्सप्लेन करणार आहे. आणि त्याच्यानंतर तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. उद्या आपलं लास्ट सेशन आहे, डे 10. ठीक आणि आहे. पुढच्या ह्याला ऍडमिशन घेते तर ते किती दिवसाचा असेल आपला 20 कोर्स? दिवस. पण ते सोमवार 20 ते दिवस. शुक्रवार, सोमवार ते शुक्रवार असंच आपलं सेशन असतं. मधले जर आठवड्यात एखादी सुट्टी जर आली, ज्यांनाही ऍड करायचं आहे इथे मेसेज टाकून फायदा नाही, कारण झूमचे मेसेज डिलीट होत असतात. तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज टाका तर तुम्हाला ऍड केलं जाईल. ओके. तर आपले सगळे सेशन याच पद्धतीने लाईव्ह झूमवर होतात. रेकॉर्डिंग तुम्हाला त्याच्यात फक्त ऍपमध्ये दिलं जातं आणि तुम्ही त्याच्यानुसार प्रॅक्टिस करू शकता. थँक्यू मॅम. खूप खूप आभारी आहे तुमची मी. खूप सुंदर थँक्यू. अनुभव आहे. थँक्यू. थँक्यू. शुभांगी मॅडम बोला. मॅडम, खूप खूप धन्यवाद. खूप छान.
हा बोला मॅडम. खूप छान वाटलं, मस्त वाटलं थँक्यू. आणि इतकं हलकं वाटतंय, खूप छान वाटतंय आणि डोळे उघडावेसेच वाटत नव्हते आणि असं खूप हसावंसं वगैरे वाटत होतं. असं फिलिंग खूप सुंदर होतं अगदी. छान. खूप छान, धन्यवाद तुम्हाला. पण थँक्यू. हाताचा घाम ते काही तसं ते गेलंच नाही अजून, परत आलंय आता मला. नाही नाही, आधी काही नव्हतं. ते ऊर्जांचं आहे मॅडम. एनर्जी लेवल जी आपली वाढते ना, ते ब्लॉकेजेस निघतं, तर ते क्लिन्झिंग होतं, बाकी काही नाही. आणि मला एक प्रकारची ना असं काही कोणतं सुरुवात करताना एक असं धसका म्हणतो ना, एक भीती, तशी ती कशी घालवू मी त्याची. नाही तर मला हे करायचं म्हटलं की मला असं एक पहिले भीती काहीच वाटते. नाही. ते पाण्यात पडल्यावर पोहता येतं ना, तसं उडी हा. मारून घ्यायची आणि हातपाय हलवले की बरोबर स्विमिंग जमून जातं. बरोबर, थँक्यू. चला, थँक्यू. हा बोला प्रवीण. काय? हॅलो, थँक्यू मॅडम. बोला. माझ्या पायाला जाणवलं आणि डोक्याच्या इथं जाणवलं, खूप बरं वाटलं. पण हात माझा खांदा आहे ना उजवा, तो दुखतोय. तो कमी नाही, पाय कमी झाला, फक्त खांद्याचं राहील. खांद्यासाठी मला उद्या आठवण करून द्या. उद्या मी तुम्हाला दुखण्यांसाठी एक हिलिंग सेशन माझ्याकडनं देईल. ठीक आहे? बरं बरं, धन्यवाद धन्यवाद. चालेल, ठीक. ओके, थँक्यू. हा, सोनिया पवार मॅडम, अनम्यूट करा. आवाज येतोय मॅडम? येतोय येतोय, बोला. खूप छान वाटलं, धन्यवाद. खूप खूप थँक्यू तुमचे. आणि मला ते नेक्स्ट लेवल साठी थोडस हे करा, सांगा की ऍडमिशनचं, कारण मला काहीच मेसेज येत नाहीये तेवढंच. आणि आत्ताचा अनुभव खूप सुंदर होता, तुम्ही खूप छान. आपला हा नंबर लिहून घ्या, ज्यांना ज्यांना जे ग्रुपमध्ये नाही आहे, आणि या नंबरवर मेसेज टाका. नंबर आहे 73. एक मिनिट. 73. आम्हाला लिहून दाखवतो, तुम्हाला गडबड नको व्हायला. 7350246653. मंजुषा तांडेकर, वर्टिक हिलिंग सेंटर या नावाने तुम्ही करू शकता. 7350246653. ठीक आहे? थँक्यू मॅडम. आणि 10 दिवसाचा हा अनुभव खूप सुंदर होता मॅडम, खूप एक थँक्यू. दिवस बाकी आहे मॅडम, उद्या अजून. हो, तरी उद्याचाही छानच असणार आहे अनुभव. उद्या नाही बोलायला भेटलं तर आजच बोलले. ओके, चला, थँक्यू 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 थँक्यू. थँक्यू. सपना मॅडम, अनम्यूट करा. माईक ऑन करा. सानिका मॅडम, तोपर्यंत माईक ऑन करा. हेलो. हाँ बोला. या मैम. हाँ मैम, मुझे वो मास्टर लेवल का ज्वाइन करना है, जो ट्यूसडे से स्टार्ट हो रहा है. तो मास्टर लेवल का अपना क्लास भी अभी टाइमिंग्स चाहिए थे. टाइमिंग्स वही चालू होगा अपना. सेकंड और थर्ड लेवल का जो अभी है वो 5:30 से 6:30 ही रहेगा. ओके, 5:30 to 6:30. हाँ ओके ओके, थँक्यू मॅम. हाँ, सानिका मॅडम बोला. कुठे गेल्या सानिका मॅडम? चला, अस्मिता मॅडम. हा मॅडम, खूप छान अनुभव होता आजचा. ऍक्च्युली मला 2 दिवस झाले घशाला प्रॉब्लेम होता, खोकला खूपच वाढलेला होता. थोडंसं छान वाटतंय, आवाज पण थोडा क्लिअर वाटतोय. आणि अजून माझे थर्ड आय चक्राला आहेत थोडेसे व्हायब्रेशन. ग्रेट, खूप छान. कविता मॅडम बोला, अनम्यूट करा. मॅडम, खूप खूप आभारी आहे तुमचे. आजचा अनुभव खरंच खूप छान होता. कदाचित उद्या मला प्रश्न विचारायला वेळ मिळणार नाही, म्हणून मी आज विचारून घेते, उद्या ट्रॅव्हलिंग मध्ये असेल तर. मॅडम, रेकी शिकायची इच्छा होती आणि खरं तर तुमच्याकडून खूप सारं इन्फॉर्मेशन मिळाली म्हणा, किंवा खूप शिकले. पण एक क्वेश्चन मनामध्ये किंवा फ्रेंड्स कडून बरंच ऐकलंय ज्यांची रेकी झालेली आहे, तर त्यांचं नेहमी सांगणं की ट्रेडिशनल रेकी आणि मॉडर्न रेकी असे 2 प्रकार ते मला सांगतात. ज्यामुळे मी ऍक्च्युली रेकी शिकायला आतापर्यंत घाबरत होते. कारण ट्रेडिशनल रेकीत असं म्हटलं जातं की 2-2 तासही प्रॅक्टिस रोजची करावी लागते. ही मॉडर्न रेकी मध्ये अतिशय कमी प्रॅक्टिस मध्ये आपण करू शकतो, असं काहीतरी खूप काय ऐकलेलं होतं.
तर ते मला थोडं तुमच्याकडून क्लिअर करायचं होतं की खरंच असं काही असतं का? बघा, ट्रेडिशनल रेकी म्हणजे युसी रेकी जी आपण आता शिकतोय, आणि याच्यामध्ये कुठलीही रेकी करा, तुम्हाला 20 मिनिटं 25 मिनिटाची प्रॅक्टिस कंपल्सरी आहे. कारण जादूची कांडी नाही आहे की आपण काहीच केलं नाहीये. जशी कालच्या दिवसात आपण आज ऍक्शन दिली आणि तशीच आज दिली तर फरक पडेल का? नाही. जेव्हा कालच्या दिवसापेक्षा आज काहीतरी वेगळं करू तर रिझल्ट येणार आहे. आणि ते 20-25 मिनिटं तर शरीराच्या जसं 2 वेळचा जेवायला वेळ काढतो तसं चक्र ऍक्टिव्हेशन साठी किंवा ऑरा क्लिन्झिंग साठी वेळ काढायचाच आहे. आणि ते ट्रेडिशनल रेकी असो की मॉडर्न रेकीच्या नावावर तर लोक काही कपवतात. म्हणजे अक्षरशः लिटरली सांगते की आम्ही प्रयत्न करतोय रेकीला सायंटिफिक वेनी, जसं विदेशांमध्ये स्थान मिळालेलं आहे. तुम्ही रेकी गुगलवर टाकलं की रेकी इन हॉस्पिटल तर एकतरी भारतातला दिसतो का तिथे? सगळे हॉस्पिटल फॉरेनचे येतात. मग तिथे हॉस्पिटलमध्ये रेकी वापरली जाते ना, भारतात का नाही वापरली जात? इथे आपण त्याला देवाच्या नावावर अंधश्रद्धेसारखं हे करतो. आध्यात्मिक असावं, मी खूप धार्मिक आहे, मी आध्यात्मिक, पण त्याला अंधश्रद्धेशी जोडू नका. रेकी एक प्राण ऊर्जा आहे जी आपल्या शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, आर्थिक लेवलच्या समस्या सॉल्व्ह करू शकते. तर आपण त्याला नारायण रेकी केली, गायत्री रेकी केली, हनुमान रेकी केली, अजून काय काय करून ठेवलं, शिवरेकी वगैरे. मग त्याच्यात मग सायंटिफिक एव्हिडन्स नाही आहे. ठीक आहे, मॉडर्न रेकी वगैरे ते त्यांनी घुसवलेले प्रकार आहे. मुख्य डॉक्टर मिकाउसीनी जेव्हा रेकी इन्व्हेंट केली, फक्त आणि फक्त 4 सिम्बॉल सांगितले आणि त्या 4 सिम्बॉलवर एवढे त्यांनी रिझल्ट दिलेले आहेत. अच्छा, कन्फ्युज व्हायचं नाही, सरळ सरळ ऍक्च्युली तीच भीती मनामध्ये खूप दिवसापासून होती. चालेल, थँक्यू मॅडम. चला, थँक्यू. वर्षा मॅडम अनम्यूट करा. मॅडम, माझा एक प्रश्न होता सिम्बॉलच्या बाबतीमध्ये की आपण एका वेळी एकापेक्षा जास्त सिम्बॉल वापरू शकतो का? एका वेळी कमीत कमी 3 सिम्बॉल. थँक्यू मॅडम, तो टॉपिक माझ्याकडनं राहिला मगाशी. एका वेळेस आपण 3च सिम्बॉल वापरू शकतो, 3 पेक्षा जास्ती वापरायचे नाही. पण 3 जर तुम्ही पाण्याच्या बॉटल वापरले तर 3 बॉडीवर ड्रॉ करून ठेवू शकता. अच्छा, ठीक आहे, त्याच्यात उपाय आहे. ठीक आहे, बरं. आणि वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वापरले तर तीही चालतं. तुम्ही फायनान्स रिलेटेड सिम्बॉल्स तुम्ही पर्समध्ये टाकून ठेवू शकता, हेल्थ रिलेटेड उशी खाली ठेवून शकता. तर असं वेगवेगळ्या पद्धतीने याचा वापर करता येतो. ठीक आहे, थँक्यू. ठीक. सारिका जाधव. हॅलो मॅम. हा, बोला. थँक्यू मॅम तुमच्या एवढ्या सुंदर हे देण्यासाठी. मॅम, मला जस्ट विचारत होतं की आपण प्रवास करताना आपण थँक्यू बोलण्याचं किंवा हे जे हिलिंग प्रोसेस वगैरे करू शकतो का ट्रेन मध्ये वगैरे असताना किंवा सेकंड लेवल मध्ये इतर शिकवलं वेळेच्या जातं. सेकंड लेवल मध्ये सगळं शिकवलं जातं. ओके मॅम, कारण असं घरी अगदी कधी वेळ भेटला नाही म्हणजे आपला ट्रेनचा प्रवास मोठा असला की आपण त्यामध्ये हिलिंग प्रोसेस वगैरे बिलकुल अशा करू प्रकार शकतो. हे करू मी शकतो आपण. आधी ऍक्च्युली मला ऑफलाईन सेशन घ्यायला मी जायचं, मला 150 किलोमीटर जाणं 150 किलोमीटर येणं असायचं. त्यावेळेस मी माझा डिस्टन्स हिलिंग पटापट सगळे हिलिंग करून टाकायची त्या 3 तासाच्या प्रवासात बसल्या. ते टेक्निक सेकंड लेवल मध्ये शिकवलं जातं. ओके, थँक्यू मॅम, व्हेरी मच थँक्यू. ओके, सो आजचं सेशन कसं वाटलं ग्रुपवर शेअर करा. काही क्युरियस असतील तर तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि नंबर दिलेलाच आहे. काही प्रश्न असतील तर तुम्ही त्याच्यावर सुद्धा मेसेज करू शकता. ओके, सो मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू व्हेरी मच.